श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे. कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आणि आपण चांगल्या काहीतरी गोष्टी किंवा चांगल्या अध्यात्मातल्या काही गोष्टी शिकण्यासाठी आणि मन बुद्धी आपली शांत राहण्यासाठी, आपल्या आयुष्यातल्या चांगल्या काही गोष्टी आपल्याला समजाव्यात म्हणून आपण इथपर्यंत येत असतो किंवा आपण तुम्ही आणि मी या YouTubeच्या चॅनेलवरती येत असतो. तर आत्ताची जी रास आहे ती डिसेंबर महिन्याची 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर या काळामध्ये कुंभ राशीसाठी तुमची एनर्जी काय असणार आहे? कुंभ राशी तुम्हाला काय देत आहे? किंवा कुंभ राशीमधल्या लोकांना, जातकांना हा आठवडा कसा जाईल हे आपण आता बघणार आहोत. कुंभ राशीच्या जातकांना हा आठवडा कसा आहे? कुंभ राशीच्या जातकांना हा आठवडा कसा आहे? कुंभ राशीच्या जातकांना हा आठवडा कसा आहे? श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांना हा आठवडा कसा आहे? अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओके. चला आपली एनर्जी चेक करूयात. कुंभ राशीसाठी हा आठवडा किंवा हे 8 दिवस कसे राहतील? तर आशावादी खूप आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक पार्टनर आहे, ज्याची तुम्ही खूप आतुरतेने वाट बघताय, ज्याच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करताय. ते तुमच्यापर्यंत यावं, तुमच्यापर्यंत पोहोचावं, तुमच्या आयुष्यात एक नवीन सेलिब्रेशन व्हावं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाटत आहेत. या आठवड्यामध्ये त्या गोष्टी सुद्धा घडतील अशी तुम्हाला अपेक्षा आहे किंवा त्या गोष्टीसाठी आशा लावून बसणार आहे. अशा सुद्धा गोष्टी तुम्हाला या आठवड्यामध्ये दिसतील. पण लहानपणीचं प्रेम किंवा लहानपणीच्या आठवणी किंवा लहानपणीचे जुने संबंध, नातेसंबंध किंवा शाळेतल्या काही आठवणी ह्या सगळ्यातून तुम्हाला एक बालपण आठवेल किंवा बालपणीकडे तुम्ही परत एकदा रिमूव्ह होणार किंवा बालपणीकडे तुमच्या काही आठवणी ज्या असतील त्याकडे तुमचं फोकस जास्त राहील किंवा त्या आठवणी जुन्या आठवत राहतील किंवा तुमचा जो फ्रेंड आहे किंवा तुमचं फ्रेंड सर्कल किंवा मैत्रिणी किंवा मित्र किंवा बालपणीचा एखादा फ्रेंड म्हणजे थर्ड पार्टी किंवा असेल किंवा तुमचे पार्टनर असतील जे तुम्हाला लव्ह रिलेशनच्या दृष्टीने तुम्ही त्यांच्याकडे बघत असाल. असे जर काही व्यक्ती असेल तुमच्यामध्ये, तुमच्या आठवणी, तर ती आठवण येताना सुद्धा तुमच्यामध्ये दिसत आहे. अ, छान आहे आठवणी ह्या. अजून असं दिसतंय की लाईफमध्ये तुमच्या खूप त्रासाची भावना आहे, खूप त्रास आहे किंवा या आठवड्यामध्ये सुद्धा तशीच दिसते आहे एनर्जी, की कुठेतरी मतभेद होणे, वादविवाद करणे, एकमेकांशी व्यवस्थित न वागणे किंवा समोरचा व्यक्ती तुम्हाला व्यवस्थित डील न करणे किंवा त्यांच्यातून तुमच्यातून बोलणं व्यवस्थित न होणे, अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यामध्ये या आठवड्यामध्ये घडत राहतील. जितका अबंडन्स आहे, जितकं तुम्हाला खर्च आहे, तेवढा या आठवड्यामध्ये होईल किंवा आपलं जास्त खर्च होतोय, खर्च वाढेल. पैशा संदर्भात असं काहीतरी देणं म्हणजे खर्च, अति खर्च, चैन्या म्हणता येणार नाही, पण शॉपिंग करणे, फिरायला जाणे, अशा काही गोष्टी तुम्हाला या आठवड्यामध्ये घडताना दिसतील किंवा तुम्ही त्या जास्त खर्च करताय, अति खर्च करताय. अशा सुद्धा गोष्टी या आठवड्यामध्ये होताना दिसत आहेत. बाकीचं जे आहे ते कर्मावरती आहे. तुमचं कर्म जे करेल किंवा तुम्ही जे चांगलं कर्म कराल त्याचा हिशोब तुम्हाला चांगलाच मिळणार आहे. वाईट जर कृत्य केलं असेल, भले नकळत जरी असेल तर ते ते एक विषय म्हणजे त्याचं एवढं काही नाही. पण जर जाणून-बुजून एखादं वाईट कर्म जर तुम्ही केलं किंवा पास्टमध्ये जर केलं असेल, तर ते त्याची परतफेड झाल्याशिवाय आयुष्यात चांगला ग्रोथ किंवा चांगली एक तुमच्या आयुष्याची बदल जे आहेत ते होताना दिसत नाहीत. ते त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं बॅलन्स करणं गरजेचं आहे किंवा स्वतः चांगलं राहणं गरजेचं आहे किंवा कर्म चांगलं करणं गरजेचं आहे. माझा तर 100% विश्वास कर्मावरती आहे. आपण कर्म चांगलं केलं, दुसऱ्याला त्रास नाही दिला, आपण स्वतः आपल्या व्यवसायात किंवा आपल्या आपल्या कर्माशी संदर्भात राहून आपण व्यवस्थित राहिलं तर कधीच कुठलाच परमेश्वर सुद्धा आपलं वाकडं करत नाही. कारण कर्म जे सांगतं तेच आपलं आयुष्य आहे. हे महत्वाचं आहे. आपण दुसऱ्याचं काही कुणाचं वाईट करायचं नाही. तुमच्या पण डेस्टिनीमध्ये थोडक्यात तेच आहे, की कर्म चांगलं ठेवायचं. कर्म जर चांगलं असेल, तर तुमचं कोणी वाकडं करू शकत नाही. तुम्ही कोणालाही भिवू शकत नाही. आपला देव चांगला आपल्या पाठीशी बलत्तर म्हणजे एकदम चांगला देव आपला गुरु आपला बळकट आपल्या पाठीशी असेल आणि आपलं कर्म चांगले असेल, तर आपलं कोणी वाकडं करू शकत नाही. तुम्हाला कोणाला भ्यायची गरज नाही.
म्हणजे त्यासाठी मी तुम्हाला तुमच्या डेस्टिनीमध्ये कुंभ राशीसाठी पण हेच आहे. कर्म चांगलं पाहिजे. कर्म चांगलं असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. पण आता कसं झालंय, की तुम्हाला आता असं झालंय, की सगळी नावं ठेवणं, बोलणं किंवा माघारी तुमचे शिंतोडे तुम्हाला उडवणं किंवा तुम्हाला अजून काही बोलणं, ट्रोल करणं, अशा जर काही तुमच्यामध्ये गोष्टी होत असतील, तर तुम्हाला सध्या असं वाटतंय, की मी खराब आहे. माझं लाईफच खराब आहे. माझी आता वेळ चांगली नाही. माझ्यावर काहीतरी निगेटिव्ह शक्ती आहे. मी खरंच वाईट आहे. पण हे वाईट त्यासाठी नाहीये. वाईट काहीतरी आहे जे तुम्ही कर्म केले त्याचा हिशोब कुठेतरी तुम्हाला चुकता करावा लागतोय. म्हणून आज तुम्हाला हे थोडंसं त्रास होण्याची भावना आहे. कर्म फिटून गेलं, तेव्हाचं सुद्धा कार्ड आलं. ज्यावेळी तुमचं कर्म संपेल किंवा कर्म थांबेल, म्हणजे वाईट कर्म ज्यावेळेला थांबतं त्यावेळेला आयुष्याचा एक नवीन टप्पा सुरू होतो. आयुष्यात एक नवीन चॅप्टर सुरू होतं आपल्या, जिथं आपलं आयुष्य एक चांगल्या पद्धतीनं ग्रोथ करत असतं. आणि तेच तुमच्या आयुष्यात आहे, की जेव्हा कुठे तुमच्या आयुष्यात वाईट कर्म किंवा वाईट गोष्टी संपतील, तेव्हा कुठेतरी नवीन आयुष्यात सुरुवात होईल. आणि तुम्हाला आता टेन्शन आहे पैशा संदर्भात असेल, एखादं तुमचं पार्टनर असेल त्याच्या संदर्भात असेल, आयुष्याचे विस्कटलेल्या सगळ्या गोष्टी असतील, तर ते कुठेतरी सुधरतील. पण तुम्हाला थोडा तर त्यासाठी संयम ठेवला पाहिजे आणि इथून पुढे तर कर्म चांगलं केलं केलं पाहिजे. कर्मावरती विश्वास आहे. त्या कर्मावरती तुम्हाला थोडा विश्वास ठेवून आयुष्याच्या काही गोष्टी तुम्हाला फॉलो केल्या पाहिजे. आणि ही शिकवण तुम्हाला या आठवड्यात कुठेतरी थोडीतरी बघायला मिळेल, की बाबा रीडिंग कुठेतरी मला मॅच होते आणि मला तर खात्री आहे, की कर्मावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मला पण 100% कर्मावरती विश्वास आहे. आपलं कर्म चांगलं असेल तर कोणच आपलं वाकडं करू शकत नाही. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आई राजा उदय उदय श्री स्वामी समर्थ रेणुकुमार. वेळ चांगली आहे तुमची, दिशा म्हणजे वेळ आता खूप छान आहे, स्ट्रॉंग आहे, नक्षत्र चांगले आहे, तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. पण कसं आहे माहितीये का, कर्म व्यवस्थित नसेल तर कुठलीच गोष्ट आपल्याला साथ देत नाहीये. पण या आठवड्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी घडतील, तुमच्याशी मतभेद होणे, तुम्हाला चिडचिड होणे, राग होणे, ह्या स्वाभाविक आहेत. त्या इतक्या टेन्शन घेण्यासारख्या किंवा तुम्हाला इतक्या त्रास होण्यासारख्या पण नसतील. पण जर पैशा रिलेटेड असेल तर कुठेतरी तुम्ही पैसा कुठेतरी कमी पडणं किंवा तुम्हाला हवा तितका इन्कम नाही येणं, कुठेतरी आज या आठवड्यामध्ये असं काम निघेल की जेणेकरून तुम्हाला तिथपर्यंत किंवा त्या गोष्टीसाठी इन्व्हेस्ट करण्यासाठी पैसा कुठेतरी कमी भासतो आहे. कमी खर्च म्हणजे गरज तुमची पूर्णपणे होत नाहीये त्या पैशामध्ये, ते जो काही तुमचा इन्कम असेल त्यामध्ये. पण म्हणजे अति चैन्या किंवा अति खर्च करणे या आठवड्यामध्ये ते पण जास्त दिसतंय कुणाकुणाचं, की जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये इतका पण खर्च नसावा. जेमतेम असावा, जेणेकरून पुढे जाऊन आपला काहीतरी बॅलन्स व्यवस्थित क्रिएट झाला पाहिजे. अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. तर आता दुसरी डेक आहे आपली ही अमावस्या आणि पौर्णिमा. अमावस्येचा काळ आणि पौर्णिमेचा काळ ह्या दोन्हीची एनर्जी हे दर्शवणारी डेक आहे. यामध्ये आता येणारी अमावस्या जी आहे त्याची काय डेक एनर्जी आहे तुमच्यामध्ये ते आपण बघणार आहोत. एक संतुलन खोज, एक चांगलं आठवण, एक चांगली शोध घ्यायचा आहे तुम्हाला. एक चांगली आठवण किंवा एखाद्या चांगल्या गोष्टीचा शोध घेणे, एखाद्या चांगल्या गोष्टीत रमून जाणे, एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये हरवून जाणे किंवा एखाद्या चांगल्या गोष्टीचं कार्य करणे, हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे, की तुम्हाला होता होईल तेवढं चांगलं हे जास्त शोधायचं आहे. विश्वास ठेवायचा आहे, सगळं व्यवस्थित होईल. सगळं व्यवस्थित तुम्हाला हवं तसं होईल. फक्त थोडंसं तुमचे ग्रह खराब आहेत. तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी, तुमच्या काही सिच्युएशन आता कर्मावरती जास्त फोकस जास्त दिलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला बॅलन्स होईल, तेव्हा आयुष्य कुठेतरी सुधरेल तुमचं. कुठेतरी बॅलन्स क्रिएट व्यवस्थित झालं, की तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी चेंज होऊन जातील. खूप टेन्शन पण घ्यायचं नाहीये या आठवड्यात. खूप डिस्टर्ब, टेन्शन 5 तारीख ही तुमच्यासाठी शुभ आहे. आणि अशुभ जे आहे ती तुमच्यासाठी 8 आहे. 8 ही अशुभ आहे. डार्क लाल कलर आहे तो तुमच्यासाठी चांगला आहे, शुभ आहे. अशुभ जर सांगायचं गेलं तरी तुम्हाला स्किन कलर, वॉटर कलर अशुभ आहे, वॉटर कलर. आणि सूर्याला नमस्कार करा सकाळी लवकर कुंभ राशीसाठी. या आठवड्यामध्ये जी रेमेडी मी तुम्हाला सांगितलं तर दररोज सूर्याला एक कलश पाणी
अर्पण करायचं आहे आणि सूर्याला सांगायचं आहे किंवा सूर्यदेवताची नमस्कार करायचा आहे, नतमस्तक व्हायचं आहे. सूर्यदेवतांना तुम्हाला प्रणाम करून सांगायचं आहे, की देवा परमेश्वरा, सूर्यदेवा, जे माझ्या आयुष्यात आता जी स्थिती आता आहे, जे नकारात्मक ऊर्जा आहे किंवा माझं शरीर जर नकारात्मक ऊर्जेने भरलं असेल, तर तुमचं ते पवित्र ऊर्जेने तेजस्वी होऊ दे. माझ्या आयुष्यातल्या नकारात्मक ऊर्जा पूर्ण निघून जाऊ देत आणि तुमच्यासारखं तेजस्वी रूप मला सुद्धा धारण होऊ दे. मला सुद्धा माझ्यामध्ये तुमच्यासारखं काहीतरी तेजस्वी दिसण्याचं आणि चमकण्याचं तेज माझ्यामध्ये येऊ दे. अशा काही गोष्टी आपण सूर्याला नतमस्तक होऊन बोलायच्या आहेत. थोडंसं तांदूळ अर्पण करायचं आहे, थोडंसं हळदी-कुंकू अर्पण करायचं आहे आणि सूर्याला नतमस्तक होऊन प्रार्थना करायची आहे. बघा तुमचं काम नक्की होऊन जाईल. तुमच्यामध्ये चेंज होऊन जाईल. मोकळेपणानं राहायचं आहे, मोकळेपणानं वागायचं आहे. आयुष्यातल्या काही गोष्टी तुम्हाला चेंज करायच्या आहेत. मी इतकं मगापासून रीडिंग केलं, तर हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कर्मावर कुठेतरी विश्वास ठेवा. कुठेतरी वाईट काही करत असाल, तर ते तिथंच थांबवा. जेणेकरून तुमच्या आयुष्यात वाईट काही घडणार नाही किंवा वाईट काही घडत असेल, तर ते कुठेतरी बॅकफायर होईल, निघून जाईल सगळं. चांगलं काही गोष्टी तुमच्या आयुष्यात येण्यास सुरुवात होतील. आता मी इतकी रीडिंग मगाशी केली, पण मला कुठेतरी असं यामध्ये रीडिंगमध्ये असं जाणवलं, की तुमच्यामध्ये काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे. तुम्ही काहीतरी वाईट केलेलं असावं किंवा वाईट कुणाशी तर वागलेलं असावं किंवा वाईट कुणाचे तरी पैसे बुडवणे किंवा काही असं काहीही असू शकतं असं. तर ते केलं की त्याची शक्ती परतफेड आपल्याकडे येत असते. त्यामुळे तुम्हाला मी सांगते की कर्माचं कार्ड इथं दाखवतंय. कर्मावरती विश्वास ठेवायचा आहे तुम्हाला आणि हे पण इथंच दाखवत आहे, की गणपती बाप्पा सुद्धा हेच सांगत आहेत, की मोकळेपणा पाहिजे. स्वभावाला मोकळेपणा पाहिजे. 2 कार्ड आलेत असू दे. पोषक आहार घ्यायचा आहे म्हणजे चांगल्या गोष्टी खायच्या आहेत. चहा घेणे, ड्रिंक करणे, अ, अनावश्यक गोष्ट शरीराला जे चांगलं नाहीये, ते तुम्हाला घ्यायचं नाहीये. त्या हानिकारक ज्या गोष्टी आहेत, त्या शरीराला ज्या पोषण नाहीयेत चांगल्या, त्या घ्यायच्या नाही. जेणेकरून तुमची ही मनस्थिती सगळी व्यवस्थित राहील. वाईट मनस्थिती जी आहे किंवा ते पण खाण्यावरती सुद्धा आपलं अवलंबून असतं. जास्त तिखट खाणे, जास्त तेलकट खाणे, जास्त चहा पिणे, ह्या सगळ्या गोष्टी खूप काही अशा गोष्टी आहेत, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या स्वभावात चेंज होऊ शकतो. जास्त उष्णतेचे पदार्थ खाणे, त्यामुळे शरीरात उष्णता अति तीव्र झाली की स्वभावात सुद्धा चेंज होत असतो. स्वभाव शांत ठेवायचा असेल, तर ज्या गोष्टी फल आहार करणे, पालेभाज्या खाणे किंवा कमी तेलकट पदार्थ खाणे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत, जेणेकरून तुमच्यात काहीतरी चेंज होऊन जाईल. अतिरिक्त ज्ञान, आंतरिक ज्ञान सॉरी. आंतरिक म्हणजे स्वतःचं अंतर्ज्ञान जे आहे ते तुम्हाला शांत ध्यानमस्त व्हायचं आहे. ध्यान करायचं आहे ध्यान. ध्यानाला थोडं बसायचं आहे. थोडंसं मेडिटेशन करायचं आहे. शांत थोडा वेळ बसायचं आहे. स्वतःचं मन, स्वतःची ऊर्जा, स्वतःच्या आत इच्छा जी आहे ती तुम्हाला फील करायची आहे. स्वतःला काय वाटतंय, स्वतःची काय इच्छा आहे, हे सगळं फील करायचं आहे. शांत एका ठिकाणी बसायचं आहे. बॉडीला एक रिलॅक्स द्यायचा आहे. खूप छान आहे हे मेडिटेशन केल्याने आपल्यामध्ये खूप खूप बदल होतात. खूप छान बदल दिसून येतात. दिवसातून सकाळी अंथरुणातून उठल्यानंतर तरी एक 15 ते 10 मिनिटं तरी अंथरुणात शांत बसायचं किंवा संध्याकाळी झोपण्यापूर्वी तरी शांत बसायचं. शांत एकदम रिलॅक्स आपल्या स्वतःचं चिंतन करायचं. स्वतःला एक थोडंसं बॉडीला आपल्या वेळ द्यायचा. शांत बसायचं. काही सुद्धा करायचं नाही. इतकं रिलॅक्स वाटतं डोक्यामध्ये, माइंडमध्ये कोणते विचार आणायचे नाहीत, काही करायचं नाही. शांत आपलं बसून राहायचं. बघा किती बॉडी आपली डोकं इतकं शांत होतं, की बस असं वाटतं, की सगळं विसरले मी माझ्या आयुष्यातून म्हणजे ज्या गोष्टी मी आज दिवसभर विचार केला, ते गेलं निघून. आता मला उद्याचा विचार करायचा आहे. निवांत झोप लागणार आहे मला. बघा हे ट्राय करून बघा रेमेडी. मी सुद्धा हेच करते कारण मला इतके सारे कॉल वगैरे येत असतात, इतके सारे एनर्जीज चेक करायचे असतात. त्यामुळे मला मेडिटेशन म्हणजे जास्त संध्याकाळच्या वेळेला, ज्यावेळेला मी सगळं आवरून काम वगैरे आवरून ज्यावेळेला शांत बसते, तेव्हा सगळं मी विसरते, की मला हे विसरायचं आहे, मला ते विसरायचं आहे. आज दिवसभर मी जे काही केलं ते मला स्थिर करायचं आहे. मला आता हे विसरून जायचं आहे. मला उद्याची एनर्जी फील करून घ्यायची आहे किंवा मला शांत झोपायचं आहे. बघा तुम्हाला मला एनर्जी सांगा तुम्ही, की "ताई हो, तुम्ही जे बोललात ते आम्ही केलं, करतोय" आणि ते रोजच्या रोज फॉलो फॉलो देखील करायचं. कारण आपल्याला व्यायाम करणं किंवा काय खूप जणांना जमत नाही. खूप जण शेतामध्ये काम करत असतात, खूप जण ऑफिसला काम करत असतात. त्यांना जमत नाही. लहान मुलं सुद्धा कुणाकुणाची असतात. त्यामुळे त्यांना सुद्धा जमत नाही. फिरायला जाणे किंवा मोकळ्या हवेत फिरायला जाणे किंवा व्यायाम करणे
काही गोष्टी ज्या असतात काहीच जमत नाही कुणालाच. त्यामुळे थोडासा वेळ 10 मिनिटं खूप झाली आपल्या स्वतःसाठी. एवढं केलं तर खूप आहे. चला आपण पुढच्या भागात भेटूया. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन